हॅलो, नमस्कार सर्वांना. एक मस्त किस्सा सांगतो, कालच घडलेला आहे आणि तुमच्या दृष्टीनं खूप महत्त्वाचा विषय आहे हा. कारण आहे ना, काल मला एक कॉल आला होता. ते आपल्या पेजला फॉलो करतात इन्स्टावरती आणि कॉल केला त्यांनी. मी तुम्हाला आधी पूर्ण किस्सा सांगतो. त्यांनी काय केलेलं आहे, एक फ्लॅट खरेदी करतायत ते पूर्ण म्हणजे टोकन अमाऊंट दिलेली. आता त्यांनी डॉक्युमेंटेशनची प्रोसिजर सुरू केलेली आणि अगदी आता स्टॅम्प ड्युटी आणि रजिस्ट्रेशनची अमाऊंट पाठवायची होती. काल त्यांना बिल्डरचा कॉल आलेला की तुम्ही स्टॅम्प ड्युटी आणि रजिस्ट्रेशनची अमाऊंट वकिलांच्या अकाउंटवरती पाठवा. मी तुम्हाला बँक डिटेल्स शेअर केलेले आहेत आणि बिल्डरने त्यांना सांगितले की स्टॅम्प ड्युटी आणि रजिस्ट्रेशनची अमाऊंट 2 लाख रुपये. व्यवहार ठरला 20 लाख रुपयाला फ्लॅटचा. स्टॅम्प ड्युटी आणि रजिस्ट्रेशनची अमाऊंट होती 1,40,000 रुपये. बिल्डरने पाठवायला सांगितले 2 लाख रुपये. तो क्लायंट झाला कन्फ्यूज आणि ते मला फॉलो करतात आणि मी सांगत असतो की तुम्हाला काही मदत लागली तर मला विचारा. त्यांनी मला कॉल केला, मला सांगितलं की असं असं फ्लॅट आम्ही बुक केलेला आहे आणि त्याची स्टॅम्प ड्युटी किती होईल. त्यांनी आपलं जस्ट प्रश्न विचारला. त्यांना काही शंका वगैरे नव्हती बिल्डरवरती, पण जस्ट विचारलं त्यांनी की 7% 20 लाखाचे किती होतं. 1,40,000. मला 2 लाख का मागितले. मी त्यांना विचारलं की बिल्डरने तुम्हाला असं काही सांगितलं आहे का की बाबा लीगल चार्जेस आहेत किंवा बाकी आणखी काही चार्जेस आहेत का, MSEB, वॉटर सप्लाय असं काही त्यांनी घेतलेत का. नाही, त्याचं आमचं वेगळं बोलणं झालं सांगितलं त्यांनी. फक्त हे आता स्टॅम्प ड्युटी रजिस्ट्रेशनची अमाऊंट वकिलांना पाठवायची. मग मी म्हणलं की मला समजलं की हे एक्स्ट्रा पैसे काढायचं काहीतरी स्ट्रॅटेजी आहे. तर मी त्यांना म्हणलं की मी वकिलांशी बोलू का तुमच्या, म्हणजे ज्या वकिलांना त्यांनी पैसे पाठवायला सांगितले त्यांच्याशी बोलू का. आणि मी कॉल वगैरे केला वकिलांना आणि त्यांना विचारलं, सर म्हणलं असं असं आहे तर कोणकोणती फी नक्की तुम्ही ॲड केलेली त्यामध्ये. तर त्यांनी सांगितलं की त्यांनी मला मग सांगितलं जो प्रकार आहे तो सर्व सांगितला की असं असं आहे, आम्ही असं असं मला डेव्हलपरने सांगितलं. बरं ठीक आहे बोललो. मी क्लायंटला सांगितलं की तुमचं जे बिल्डर आहेत तुमचे ते असं असं करतायत की बाबा त्यांना एक्स्ट्रा अमाऊंट घेत आहे तुमच्याकडून स्टॅम्प ड्युटी व्यतिरिक्त. शेवटी ते नाराज झाले क्लायंट की बाबा आम्ही, तर क्लायंट म्हणले, पहिलं घर म्हणले की ते इमोशनल होते. त्यांनी जस्ट आपलं इन्क्वायरी करायची म्हणून मला विचारलं होतं. मी ती माझं सवय मी काय असेल ते सांगून टाकतो. आणि त्यानंतर मला डेव्हलपरचा सुद्धा फोन आलेला की तुम्ही हे असं का केलं. त्यात माझी चूकच काही नव्हती. त्यांनी मला जे प्रश्न विचारले त्याची मी उत्तरं दिली. त्यात काय माझा काही प्रश्नच नव्हता. शेवटी ते फ्लाईट कॅन्सल करायचा व्यवहार तो या हिशोबापर्यंत पोचलेले. मग त्यांना सांगितलं की मग बिल्डरला पण सांगितलं जी चूक लक्षात, त्याला माहीतच होतं चूक करतोय, क्लायंटला लक्षात आणून दिलं. बाकी हिडन चार्जेस सगळे जे काही त्यांनी ठेवलेले ते सगळे काढून तो मोकळा झाला, कारण त्याला तो फ्लॅट विकायचा होता. पण ठीक आहे, त्या क्लायंटचे पैसे वाचले थोडेफार. हा किस्सा सांगण्याचा उद्देश असा आहे की तुमच्यासोबत सुद्धा अशा गोष्टी बऱ्याच लोकांसोबत आधी घडलेल्या आहेत आणि इथून पुढेही घडतील. फक्त तुम्हाला मला एवढंच सांगायचं आहे की फ्लॅट घेत असताना तुम्ही तुमच्या ओळखीमध्ये जर कोणी या क्षेत्रामध्ये काम करणारा व्यक्ती असेल किंवा त्यातला काही अनुभव असेल तर त्याचा गायडन्स घेत जावा. त्यामुळे काय होईल, प्रॉपर्टी तुम्ही पसंत करा, सर्व गोष्टी करा, पण ज्या लिगल गोष्टी आहेत किंवा डॉक्युमेंटेशनचा पार्ट आहे किंवा जो फायनान्सचा पार्ट आहे तो त्या क्षेत्रातील माहिती असणाऱ्या व्यक्तीला नक्की विचारत चाला. त्यामुळे तुमचे नक्की पैसे वाचतील. लोकांना असं वाटतं की हे तुम्हाला गाईड करणारी व्यक्तीमध्ये आली तर त्यांची फीज येते किंवा येते, पण या फीजसमोर तुमचं होणारं नुकसान काय खूप मोठं असतं. म्हणजे ही फीज त्यासमोर काहीच नसते. त्यामुळे या गोष्टींची काळजी घेत चाला. तुम्हाला कोणताही प्रश्न असेल प्रॉपर्टी खरेदी करत असताना, आणि तुमची जर ठीक आहे तुम्ही आधी प्रॉपर्टी खरेदी केली, तुम्हाला थोडाफार अनुभव आहे, पण पहिले प्रॉपर्टी खरेदी करत असाल तर अशा गोष्टी हमखास तुमच्यासोबत घडतात. डॉक्युमेंट्समध्ये काहीतरी पुढे मागे गोष्टी होतात. त्याचा प्रॉब्लेम आत्ता येत नाही, ती प्रॉपर्टी पुढे विकत असताना येतो किंवा तुमच्या पुढच्या पिढीला तुम्ही हँडओव्हर करत असताना तो प्रॉब्लेम येतो. त्यामुळे प्रॉपर्टी खरेदी करत असताना या सर्व गोष्टींची काळजी घेत चला. म्हणजे माझं जेन्युइन सांगणं आहे. घ्यायचं ना घ्यायचं हा तुमचा प्रश्न आहे. आणि आपल्या सातारा शहरामध्ये जर काही मदत लागली तर मला नक्की सांगा तुम्ही. माझा ऑफिस पत्ता तुम्हाला कॅप्शनमध्ये मेन्शन करतो. माझा नंबर देखील आहे. कधीही काही मदत लागली मला येऊन भेटा किंवा कॉल करा. आणि हे अशाच प्रकारचे जे काही गोष्टी घडतात तुमच्यासोबत, या जर ऐकायच्या असतील
तर या चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करून ठेवा. थँक्यू.